नमस्कार मित्रांनो. भोपाळमध्ये राहणारा 30 वर्षाचा आदित्य 6 मार्चला त्याने नेहमीप्रमाणे आपल्या घरातील गॅस सिलेंडर बुक. त्याला वाटलं दरवेळेसपेक्षा याही वेळेस एका दिवसामध्ये गॅस सिलेंडर घरी येईल. पण 3 दिवस झाले तरीही गॅस सिलेंडर घरी आले नाही. आदित्यने पुन्हा फोन लावला, पण तो नंबर आता अवैध असं सांगत होता. नंतर कंटाळून जेव्हा आदित्य गॅस एजन्सीच्या ऑफिसला पोहोचला तेव्हा तिथे गोंधळ उडालेला. कुणी आठवडाभरापासून बुकिंग करूनही गॅसची वाट पाहत होतं, तर कुणी ब्लॅकमध्ये गॅस खरेदी करू पाहत. आदित्यला खूप प्रयत्नानंतर गॅस मिळाला. पण आज ही परिस्थिती फक्त आदित्यची नाही, तर देशातील लाखो लोकांची आहे. इराण इस्रायलच्या युद्धाची झळ थेट तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलेली आहे. भारताकडे नक्की किती दिवसांचा गॅस शिल्लक आहे आणि युद्ध लांब नाही तर सरकार काय करणार, याच प्रश्नाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. भारताला दररोज सुमारे 64 लाख सिलेंडरची गरज असते आणि महत्वाचं म्हणजे यातील 60% हिस्सा हा भारत परदेशातून आयात करत असतो. आणि आजची परिस्थिती अशी आहे की मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये व्यावसायिक गॅसचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. मुंबई, पुण्यातील 20% हॉटेले गॅस अभावी बंद ठेवण्यात आली. अनेक ठिकाणी पोलीस संरक्षणामध्ये सिलेंडर वाटप केले जातात. हे चित्र एका मोठ्या ऊर्जा संकटाचे निर्देश देत आहे. एलपीजी गॅस नेमका मिळतो कसा, याबद्दल जर आपण विचार केला तर थेट कच्च्या मालापासून हा एलपीजी गॅस बनत नसतो. कच्च्या मालाला जवळपास 400 अंश सेल्सिअस पर्यंत आपल्याला गरम करावे लागते. त्यानंतर त्याची बाष्प बनते आणि ते एका उंच टावर मध्ये बाष्प सोडली जाते. त्या टावर मध्ये वेगवेगळ्या उंचीवर ट्रे ठेवले जातात आणि त्या टावर मध्ये तापमान सर्वात खाली हे जास्त असते आणि जसे जसं वर जासाल तसं तसं तापमान कमी होत गेलेलं असते. त्या तापमानानुसार वेगवेगळे पदार्थ या कच्च्या तेलापासून या टावर मध्ये बनतात. सर्वात जड असलेले डांबर हे त्या टावरच्या तळाशी बनते. हे रस्ते बांधकाम वगैरेसाठी वापरले जाते. त्यानंतर 2 नंबरला इंधन तेल हे जहाज किंवा पॉवर स्टेशन आणि मोठ्या कारखान्यामध्ये इंधन म्हणून वापरले जाते. त्यानंतर वंगण तेल हे गाडीमध्ये टाकायचे ऑइल किंवा यापासून ग्रीस तयार केली जाते. त्यानंतर 4 नंबरला डिझेल, नंतर केरोसिन, त्यानंतर 6व्या नंबरला नॅफ्था, यापासून प्लास्टिक व इतर रसायने बनवली जातात. त्यानंतर 7 नंबरला पेट्रोल तयार होते. हे आपण मोटरसायकलसाठी किंवा कारसाठी वापरतो. त्यानंतर 8व्या नंबरला पॅरोलिसिस गॅस आणि पेट्रोलियम गॅस हे तयार होतात. हे घटक जवळपास 40 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानामध्ये वायू रूपात राहतात आणि यावरच प्रक्रिया करून एलपीजी गॅस बनवली जाते, जे की थेट तुमच्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक बनवण्याचं काम तुम्ही या गॅस पासून करता. या एलपीजी गॅसला स्वतःचा काही वास नसतो, पण जर कुठे लिकेज वगैरे झाली तर हे लक्षात यावं यासाठी या गॅसमध्ये इथिल मर्कॅप्टर हे रसायन मिसळलं जातं. त्यामुळे या गॅसला वास येतो. होर्मुझची समुद्रधनी हा 167 किलोमीटर लांब असा अरुंद जलमार्ग आहे. येथूनच जगातील 20% तेल आणि गॅस पुरवठा होतो. भारताचं गॅस वाहून नेणारे जहाज याच मार्गाने. या युद्धापूर्वी येथून दररोज 152 जहाजे जात होती. आता हा आकडा फक्त 13 वर चालला आहे, कारण इराणने हा मार्ग इथे बंद केलेला आहे. 11 मार्च रोजी थायलंडच्या एका मालवाहू जहाजावर हल्ला. हे जहाज भारतात येते. या हल्ल्यामध्ये जहाजाच्या इंधन रूम मध्ये आग लागली. ओमानच्या नौदलांनी या जहाजामधील 23 क्रू मेंबर पैकी 20 क्रू मेंबरला वाचवले. त्यामुळे पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तर सर्वात मोठा प्रश्न, आपल्या भारताकडे किती दिवसाचा स्टॉक शिल्लक आहे? मीडिया रिपोर्टनुसार भारताकडे सध्या 10 दिवसाचा बफर साठा उपलब्ध आहे. पण जर येणारी जहाजी मुकली तर 40 ते 45 दिवस गरजा पुरतील एवढा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. जास्तीत जास्त 8 आठवडे आपण तग धरू शकतो. त्यात आनंदाची बातमी एक म्हणजे काल 12 मार्चला मुंबईमध्ये एक तेल टँकर पोहोचले आहे, जे की 1 मार्चला सौदी अरेबियाहून निघाले होते. इराण जवळून येताना त्यांनी आपले ट्रॅकिंग सिग्नल जे असते ते बंद केले होते आणि काल 12 मार्चला दुपारी मुंबईला ते पोहोचले आहे. आणि सरकारही काही गप्प बसलं नाहीये. आता आपण नॉर्वे, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अल्जेरिया सारख्या देशांकडून गॅस घेण्याचा विचार करत आहोत. रशियाकडूनही मोठ्या प्रमाणामध्ये कच्चे तेल मागवण्यात आले आहे. देशातील रिफायनरींना 25% उत्पादन वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं की घाबरण्याची गरज नाही, पण परिस्थिती नक्कीच आव्हानात्मक आहे. तर मित्रांनो, ऊर्जा सुरक्षा ही देशासाठी आता चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळे ऊर्जेचा वापर जपून करणे हेच आपल्या हातात आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, जेणेकरून लोकांना संकटाची माहिती मिळेल. आणि अशा सखोल विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत पुढच्या व्हिडिओ.